नमस्ते बालमित्रांनो, मैत्रिणींनो. आज आपण अधिक महिन्याच्या 13व्या अध्यायाची गोष्ट बघणार आहोत. द्वादशीचा महिमा. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो. द्वादशीचे हे पुण्य व्रत 3 दिवस पाळावे लागते. दशमी तिथीला फक्त एकच वेळ भोजन घ्यायचे, म्हणजे अर्धा उपवास करायचा. मग दुसऱ्या दिवशी एकादशी संपूर्ण 1 दिवस उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पारणे करायचे, म्हणजे ब्राह्मणासह यजमानाने मिष्टान्न भोजन करायचे. द्वादशीला दिवसा झोपू नये. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 द्वादशी तिथी असतात, म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी असते. वरीलप्रमाणे 3 दिवस व्रत पाळूनच कराव्यात. परंतु अधिक महिन्यातील एक जरी द्वादशी 3 व्रत पाळून केली तरी त्या बाकीच्या सर्व द्वादशीचे पुण्य पदरी पडते. द्वादशी पर्वाच्या व्रतात साधन द्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो. साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पारणे करणे. द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणासह यजमानाने भोजन घेणे. पण हा पर्वकाळ वेळेतच साधला पाहिजे. ती वेळ जर चुकली तर राजा अमरीशाप्रमाणे यजमानाची फजिती होते. ही अमरीश राजाची कथा मी तुला अगदी सविस्तर सांगतोच. पण अधिक मासातील एका द्वादशीला तरी मुख्य म्हणजे अन्नदान करणे हेच फारच मोठे पुण्यकर्म आहे. त्या पुण्य पर्वकाळात ब्राह्मणाला भोजन, वस्त्र, पात्र, फळे, तांबूल आणि तुपात तळलेले 33 अनारसे, धोंडे, मोदक किंवा बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे हे दान दिले पाहिजे. आपतेष्टासह पूर्णाच्या धोंड्याचे भोजन केले पाहिजे. आता साधन द्वादशीचे कडक व्रत करणाऱ्या अमरीश राजाची कथा सांगते. ती मन लावून ऐकावीस. या कथेमुळे तुला द्वादशीचा विशेष महिमा कळेल. पूर्वी सूर्यवंशात अमरीश राजाचा एक सार्वभौम राजा होता. तो मोठा धर्मनिष्ठ, सदाचारी आणि पुण्यवान होता. दर महिन्याला साधन द्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने करायचा. भल्या पहाटेच सूर्योदयापूर्वी येथील तितक्या ब्राह्मणांना तो यथेच्छ भोजन घालायचा. अमरीश राजाने अशी कितीतरी सहस्रे भोजने घातली. त्याच्या त्या साधन द्वादशीच्या पुण्यामुळे तो इंद्रपदाला योग्य असा ठरला. आपले पद तो राजा घेईल की काय याची देवेंद्राला भीती वाटू लागली. म्हणून देवेंद्र अगदी अस्वस्थ झाला. एके दिवशी दुर्वास ऋषी देवेंद्राकडे आले होते. आगत स्वागत झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, देवेंद्रा, अलीकडे तुझे शरीर अगदी कृश होत चालले आहे. काय करणार मुनिवर्य? मी चिंतेने जळत चाललो आहे. पृथ्वीवरील तो अमरीश राजा अधिक महिन्यातील साधन द्वादशीचा नियम अखंडपणे चालू ठेवित आहे. त्याची ती थोर पुण्याई म्हणजे मला विघ्नच आहे. देवेंद्राने हे सांगितल्यावर दुर्वास मुनी म्हणाले, मग काय बिघडलं? द्वादशीचे हे व्रत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलं होतं, महादेवानं केलं होतं, तू सुद्धा केलं होतंस ना? ते खरं, पण मुनिवर्य, तो अमरीश राजा आता माझं हे इंद्रपद घेईल, मग मी काय करू? मुनिवर्य, आपण त्या अमरीशाच्या द्वादशी व्रताचा जर भंग केला तर? देवेंद्राची ती दुर्बुद्धी ऐकून दुर्वास मुनी म्हणाले, छे, ते शक्य नाही. अरे, त्या अमरीशाला प्रत्यक्ष विष्णूचे सहाय्य आहे. त्याच्या त्या व्रताचा भंग करणे म्हणजे माझ्यावर आपत्तीच की. ते काही नाही. गुरुवर्य, आपण माझ्यासाठी तरी एकदा समक्ष अमरीशाकडे जावे आणि पाहावे तरी काय होईल ते. देवेंद्राने विनंती केली. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पुढील हकीकत पुढे 14व्या अध्यायात मी तुला सांगतो. ती एक अशी ही द्वादशीची गोष्ट.